नमस्कार मंडळी, कशी तुम्ही सगळे? आपल्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमची चालली होती आवराआवरी. यांशिकाला आज जायचं होतं ॲडमिशनला घेऊन स्कूलमध्ये. आता पहिल्या स्कूलमध्ये नाही जाणार होती तिनं, दुसऱ्या स्कूलमध्ये तिचं ॲडमिशन करणार होते मी. आणि पहिली स्कूल आहे तिकडं थोडं जायला यायला खूप प्रॉब्लेम होत होता आणि तिकडं रस्ता पण नाही आहे सध्या जायला, म्हणून मी म्हणलं आता नकोच तिकडं जायला, रोजची परेशानी नाही होणार करणं. आपली झाली तर चालती पण लेकरांची नाही जमत करायला, म्हणून मग मी म्हणलं आता घरातलं आवरून घ्यावं आणि मग जाऊन तिकडे ॲडमिशनची इन्क्वायरी वगैरे करावं, 1-2 ठिकाणी जिथं चांगलं वाटेल तिकडं बघावं. मग आता आज सकाळचं रियांशिकाला खायचं होतं ते साबुदाण्याचं थालीपीठ. मग काल रात्री साबुदाणा भिजू घातला होता मी. म्हटलं आता सकाळी सकाळी घ्यावं, गरम गरम करून रियांशिकाचे पप्पा खाऊन जातील. रियांशिकाला आवडते. मग रियांशिकाची मदत चालू होती, बसलेली होती ती, बटाटे वगैरे उकळले होते. तसं तर मी हाताने मॅश करते, पण ते गरम होते आणि रियांशिकाच्या पप्पाला उशीर होत होता जायला, म्हणून मग पटपट पटपट मॅशरने मॅश करून घेतलं. किचनवरचा पसारा हे सगळं आवरून घेतलं. मग त्यांना जे आवडेल ते खातील ते. त्याच्यासोबत पहिलं किचनवरचं थोडंसं क्लीन करून घेतलं की मग काम करायला सुचतं पटपट. आणि मग काय नाही, किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग लागावं म्हणलं तयारीला. त्यात मी असं लाटून वगैरे करते तेल लावून कॅरी बॅगला. मग एक कॅरी बॅग घेतली, कट वगैरे करून त्याला तेल लावून घ्यायचं. तेल असलं तर तेल, नाही तर तूप पण लावू शकता तुम्ही. तूप लागल्यावर अजून छान लागतं ते खायला. म्हणून मग तूप पण काय घरीच बनवलेलं आहे, विकत काय आणायची गरज नाही. मी घरीच बनवत असते तूप वगैरे. मग रियांशिकाच्या पप्पाला आवडतं तूप लावलेलं, म्हणून मग रियांशिकाला म्हणलं खाणार का? रियांशिकाचं हो नाही चाललं होतं आणि तिचं आज मन नव्हतं स्कूलला जायचं. तिचं आता इतके दिवस झाले सुट्ट्या आहेत, म्हणून लेकरांचं कसं असतं, आता घरी राहायची सवय, खेळायची सवय, आता क्लास नाहीत काही नाहीत, म्हणून मग तिचं चाललं होतं की आज माझं पोट दुखते, माझं हे दुखते ते दुखते. मला माहीत होतं ती नाटक करते म्हणून. मी म्हणलं नाही, आपल्याला फक्त आज जाऊन यायचं आहे, नंतर मग आता उद्या तर सुट्टी आहे 14 तारखेची, आणि मग बुधवारपासून जाईन तिनं रेग्युलरली शाळेमध्ये. मग मी म्हणलं आता रियांशिकाच्या पप्पाला हे करून द्यावा आणि मग ते खाऊन वगैरे जातील. मग मी पण घरातलं सगळं काम वगैरे आवरून मग मी पण जाईल. रियांशिकाची लुडबुड चालूच असते. असं आहे का? तेरा भी कोई काम नहीं. मग रियांशिकाचं झालं, गाणे वगैरे म्हणत होती ती. तिनं काल काल खाली गेली होती मी तिला जेव्हा आणायला, तेव्हा तिच्या मैत्रिणीची ती खेळत होती ना, तर तिथं त्यांनी गाणे वगैरे लावून डान्स वगैरे करत होत्या. मग तिनं ते गाणं शिकली होती, तर ती मला म्हणत होती तू म्हण. मी म्हणलं मला नाही येत म्हणता, तर म्हणली माझ्या मागं म्हण, मी तुला शिकवते. मग तिने ते म्हणत होती गाणं. लेकरांना काही गाणे वगैरे शिकवायची गरज नाही, आजकालचे लेकरं भरपूर हुशार येतं. काल शेंगदाणे वगैरे जे भाजून ठेवले होते ते म्हणलं आता थंड झालेले होते रात्रीच, पण थोडेसे आता मिक्सरमधून काढून घेतले होते, मला जेवढे लागते तेवढे. म्हणलं बाकीचे डब्यात भरून ठेवा. भांडे पण घासायचे राहिले होते. रियांशिकाचे पप्पा गेले त्यांचं खाऊन वगैरे. रियांशिकाने थोडंसं खाल्लं होतं. मग काही नाही, भांडे वगैरे क्लीन करून घेतले. भांडे ठेवा म्हणलं खाली. रियांशिकाचं लई सकाळी डान्स वगैरे तिचं आज लईच चाललं होतं. तिला माहीत होतं आता नाही पाठवणार मम्मी शाळेत, आज फक्त जाऊन यायचे. मग चालली होती मस्ती. पोट पण दुखायचं राहिलं होतं, सगळंच राहिलं होतं. ताईचा कॉल आल्याच्या नंतर रियांशिका थोडंसं बोलत बसली, तोपर्यंत मी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. मग म्हणलं आता काही नाही, एकदा झाडून वगैरे घ्यावा आणि मॉप मारून घेतलं की मग घरातलं सगळं काम संपतं. देवपूजा राहते फक्त करायची. रियांशिका सांगत होती मम्मी इथं झाड. ती दुसरी माझी छोटीशी सासूबाईच आहे कामाला. हे करा ते करा, इथं राहिले तिथं राहिले. दुसरं कोणी काय बोलत नाही, पण तिचं असतं. मग काही नाही, झाडून वगैरे सगळं काढून घेतलं, मॉप मारून घेतला सगळ्या घरामध्ये. बेडरूममध्ये थोडासा पसारा होता, तो पसारा पण आवरून घेतला. आणि सकाळी ते पीठ वगैरे मळलं होतं ते साबुदाण्याचं, ते थोडंसं चिटकलं होतं फरशीला. मग ते थोडंसं काढून घेतलं आणि मग काही नाही, देवपूजा वगैरे केली. आवरून मला जायचं होतं फटाफट. मग हे आज असं होतं आपलं डेली रुटीन.